राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु बंशी महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सत्कार वादू तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तु। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। मग सहजे सत्कार वादू, तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 13व्या क्रमांकाची ही ओवी आहे। ज्ञानोबरायांनी ग्रंथारंभी मंगल केलेला आहे आणि जो एक वाङ्मयीन गणपती आपल्या समोर ज्ञानोबरायांनी ठेवलेला आहे, त्या गणपतीचं शरीर, त्याची अवयव, त्याच्या अंगावर असलेलं वस्त्र, त्याच्या पायामध्ये असलेले पैंजण, त्याच्या कमरेला असलेली मेखला, त्याचे 6 हात, त्या 6 हातांमध्ये असलेली आयुध, याचं वर्णन ज्ञानोबराय करत आहेत। पैकी 11 आणि 12 या क्रमांकांच्या ओव्यांमध्ये आपण 4 हातांचा आणि त्या 4 हातातील आयुधांचा विचार केलेला आहे। 11व्या ओवीमध्ये 3 हात आणि त्या हातातील आयुध याचा विचार आपल्याला सांगण्यात आला। तरी तर्कुतोची फरशू, न्यायदर्शन रूपी जो हात, त्या न्यायदर्शन रूपी हातामध्ये तर्करूपी फरशू त्या गणपतीनं धारण केलेला आहे। वैशेषिक दर्शन रूपी जो एक हात, त्यामध्ये नीतिभेद रूपी अंकुश गणपती बाप्पानं धारण केलेला आहे। तिसरा वेदांत दर्शन रूपी जो हात, त्यामध्ये महारसू मोदकू, ब्रह्मरसानं रसाळ असा जो औपनिषदिक सिद्धांत, तो त्या गणपतीच्या हातामध्ये मोदक रूपाने मिरवे म्हणजे शोभतो आहे असं सांगितलं। आणि 12व्या ओवीमध्ये एका हाताचं वर्णन केलेलं आहे। एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा। पूर्वमीमांसेचे वार्तिककार कुमारिल भट्ट यांनी बौद्ध मताचं केलेलं जे खंडन, आणि बौद्ध मत हे स्वभावतःच खंडित दाताप्रमाणे असल्यामुळं
त्या हातामध्ये तो खंडित दात म्हणजे स्वभावता खंडित असलेलं बौद्ध मत, पण तो खंडित दात संकेत करतोय कुणाचा? वार्तिकांचा. म्हणजे पूर्व मीमांसा रूपी हातामध्ये बौद्ध मतरूपी खंडित दात तो आपल्याला दर्शवितोय कुणाकडं? त्या वार्तिककारांकडं, पूर्वमीमांसेचे वार्तिककार त्यांच्याकडे. 4 हातांचं आणि त्यामध्ये असलेल्या आयुधांचं वर्णन झाल्यानंतर ज्ञानोबराय आता या 13व्या उभीमध्ये 2 हात आणि त्यातील आयुधांचं काय करतात? वर्णन. आयुध म्हणजे वस्तूंचं वर्णन करतात. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. मग सहजे सत्कार वादू तो वरदू पद्म करू आणि धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू असा त्याचा अन्वय आहे. मग सहजे सत्कार वादू, मग म्हणजे त्या शून्यवादाचं खंडन झाल्यानंतर मग सहजच क्रमानच येणार जे दर्शन आहे ते म्हणजे सांख्य दर्शन. आणि त्या सांख्य दर्शन रूपी हातामध्ये पद्म करू वरदू, वर देणारा कमलासारखा हात किंवा ज्या हातामध्ये कमलपुष्प धारण केलेला आहे असा हात. तो हात कोणता? तर सांख्य दर्शन हा हात. आणि त्या हातामध्ये जीवांना जणू वरदू वरम ददाती ती वरदाहा, वरदान देणारा हात तो पद्म करू, ज्याच्या हातामध्ये काय आहे? कमळ धारण केलेला आहे. सत्कार्यवाद रूपी कमळ ज्या हातामध्ये धारण केलेला आहे तो गणपतीचा हात. आणि धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. आणि एक परिशेषण न्यायानं एक दर्शन शेष राहिलेलं आहे, योग दर्शन. आणि ते पातंजल योग दर्शन हाच त्या गणपतीचा 6वा हात. आणि त्यामध्ये धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू म्हणजे चैतन्य स्वरूपी संस्थापना ज्यानं जीवाची होते असा तो हात, जणू अभय देणारा असा आशीर्वाद रूपामध्ये असलेला हात. 6 हात, त्यापैकी शेवटचा जो हात आता सांगितला तो असा अभय देणारा. भिवू नकोस, लक्षात आलं? मी तुझ्या पाठीशीच नाही तर मागे पुढे सर्वत्र आहे. लक्षात आलं का? असा हात. हा हात कोणता? पातंजल योग दर्शन रूपी हात. 2 हातांचं आणि त्यातील आयुधांचं वर्णन किंवा वस्तूंचं वर्णन या 13व्या ओवीमध्ये आहे. मग सहजे सत्कार वादू, सहजच स्वभावताच. आता हे 4 दर्शनं सांगितल्यानंतर सहजच स्वभावताच येणारं जे दर्शन आहे, येणारं जे शास्त्र आहे सांख्यशास्त्र, त्याचं वर्णन ज्ञानोबराय करतात. सत्कारवादू, त्यांचा सत्कार्यवाद आहे. कोणाचा? सांख्य दर्शनाचा जो सिद्धांत आहे तो सत्कार्य म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वी देखील कारण रूपाने ते सत्तत्वच होतं. आत्ता कार्य उत्पत्तीनंतरही हे सतच आहे असा त्यांचा काय, थोडक्यात मी तुम्हाला सिद्धांत सांगितला. ते स्वतंत्र काय आहे? शास्त्र आहे. आणि वेदांत दर्शनाला अतिशय जवळचं असलेलं शास्त्र आहे. कोणतं? सांख्य दर्शन. त्यातील तत्वम पदार्थ संशोधन हा जर भाग कशातील? वेदांत दर्शनातील तेवढा जर सोडून दिला तर मग साधन विचार आणि इतर तत्व विचार या बाबतीमध्ये वेदांत शास्त्र आणि सांख्यशास्त्रामध्ये बरंच काय आहे? साम्य आहे. ज्ञानोबरायांनी देखील या सांख्यशास्त्राचं वर्णन मोठं तोंड भरून केलेलं आपल्याला 18व्या अध्यायामध्ये आढळून येतं. जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे. डोळस शास्त्रांचा जणू काही हा राजाच आहे.
कोण? सांख्यशास्त्र असं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. डोळसशास्त्र म्हणजे न्यायादी जे डोळस असलेले शास्त्र, त्या शास्त्रांचा सुद्धा नरेंद्र म्हणजे हे सांख्य दर्शन काय आहे? राजा आहे असं वर्णन केलेलं आहे की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी ते निवडिता त्रिभुवनी मार्तंडुजे. त्या सांख्य दर्शनाला सूर्य देखील ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. जेथ अपारा मोहराशी तत्वांच्या मापी चोवीसी उगाणा घेऊनी परेशी सुरवाडीजे अर्जुना ते सांख्यशास्त्र पडे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. असं 4-5 ओव्यांमध्ये ज्ञानोबरायांनी सांख्य दर्शनाचं वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं. महत्वाचा शब्द काय आहे? ज्ञान डोळसा नरेंद्र. शास्त्रांचा जे डोळस असलेल्या शास्त्रांचा सुद्धा सांख्य दर्शन हे काय आहे? राजा आहे असं वर्णन ज्ञानोबरायांनीच केलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणून कालच विषय झाला होता वेदांत दर्शन शिकण्याच्या पूर्वी ते वेदांत दर्शनामध्ये सहजच प्रवेश व्हावा यासाठी त्या समस्त शास्त्रांचा प्रारंभिक ग्रंथ म्हणा किंवा त्यांचे माध्यमिक ग्रंथ म्हणा याचा काय केला जातो? अभ्यास केला जातो. सांख्य दर्शनातील तर त्या सांख्यकारिका आणि त्यावर असलेलं जे भाष्य आहे त्याचा विचार केला जातो. सांख्य तत्व कौमुदी म्हणून जो ग्रंथ आहे त्याचा तर विचार करावाच लागतो. ज्ञानोबराय म्हणतात हा गणपतीचा जो 5वा हात आहे त्या हातामध्ये काय आहे? कमळ पुष्प धारण केलेलं आहे आणि ते कमळ जणू काही भक्तांना काय देत आहे? वरदान देत आहे. त्या हाताकडे पाहिल्यानंतर आता हा हात जणू वर देणारा हात आहे असं वाटावं. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू. कमळ धारण केलेला जो गणपतीचा हात आहे तो काय आहे? वरद हस्त आहे. आणि धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. आता अनेकांनी अर्थ करताना हा धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो एवढा जो भाग आहे हा पूर्वमीमांसेकडे जोडलेला आपल्याला आढळून येतो. परंतु 12व्या ओवीमध्येच त्याचा विचार झालेला असल्यामुळे काही श्रेष्ठ पुरुषांचं काय आहे? मत आहे. कारण 10व्या ओवीमध्ये ज्ञानोबराय काय म्हणाले? देखा षडदर्शने मणिपती. षडदर्शने 6 दर्शन 6 शास्त्र. मग 6 शास्त्राचं जर वर्णन केलेलं असेल तर मग पातंजल योग दर्शनाला एक त्या हाताच्याच ठिकाणी आपल्याला दाखवावं लागेल. आणि हात किती दाखवायचे? 6. 5 हातांचं वर्णन झालेलं आहे. त्यातील या तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा या पदानं ज्ञानोबरायांनी पूर्वमीमांसेचे जे वार्तिककार त्यांच्याकडं सूचना केलेलीच असल्यामुळं हा जो भाग आहे धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतू हा कुणाकडे जोडावा लागतो? पातंजल योग दर्शनाकडेच काय करावा लागतो? जोडावा लागतो. तर मग धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू हे कसं जोडायचं? अभय हस्त म्हणजे असा अभय देणारा भक्ताला चिंता करू नकोस, भिवू नकोस, मा भीही म्हणजे भिवू नकोस असं अभय प्रदान करणारा जो हात आहे त्याला अभयहस्त म्हणतात. धर्मप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ काय करायचा? धर्मप्रतिष्ठा शब्दाचा सरळ अर्थ आहे धर्माची संस्थापना. चैतन्य धर्माने अवस्थिती म्हणजे आत्मस्वरूपाने आपल्या ठिकाणी राहणं याला देखील धर्मप्रतिष्ठा असंच म्हणू शकतो. धर्म शब्दाचा अर्थ केवळ वैदिक धर्मच असा घेतला तर हे पूर्वमीमांसेकडे जोडावं लागतं. पण मग पातंजल योग दर्शन तसंच शिल्लक राहतं. म्हणून चैतन्य धर्मानं काय आपल्या स्वरूपामध्ये अवस्थिती असा त्याचा अर्थ करायचा. आणि पातंजल योग दर्शनाचं हे काय आहे? मुख्य कामच आहे. ठीक आहे. त्या पातंजल दर्शनाला देखील सांख्यच म्हणतात. एक निरीश्वर सांख्य आणि एक सेश्वर सांख्य. ईश्वर मानणारे सांख्य म्हणून योग दर्शनाकडे पाहिलं जातं. आणि कपिलांचं सांख्य ते निरीश्वर सांख्य, ईश्वर न मानणारं सांख्य दर्शन असं त्याला म्हटलं जातं. म्हणून धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू या ओवीतील एवढ्या अर्ध भागानं इथं पातंजल योग दर्शनाचं
वर्णन केलेलं आहे. आणि त्या पातंजल योगदर्शन रूपी हात हा भक्तांना अभय प्रदान करणारा हात आहे असं ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे. 6 हातांचं वर्णन झालं. 6 हातांच्या ठिकाणी 6 शास्त्राची योजना ज्ञानोबारायांनी केलेली आहे. न्यायदर्शन रूपी हातामध्ये तर्करूपी अनुमानरूपी फरशू दिलेला आहे. वैशेषिक दर्शन रूपी दुसऱ्या हातामध्ये नीतिभेद रूपी काय दिलेला आहे, नीतिभेद म्हणजे सिद्धांत भेद रूपी काय दिलेला आहे, अंकुश दिलेला आहे. तिसऱ्या वेदांत दर्शन रूपी हातामध्ये महारस रसपरिपूर्ण असा मोदक दिलेला आहे. चौथा जो हात आहे त्या हातामध्ये स्वभावताच खंडित असलेला दात दिलेला आहे. तो दात भलेही बौद्ध मत आपल्याला दर्शवित असला तरी देखील त्या बौद्ध मताचं खंडन केलेल्या वार्तिककारांकडं म्हणजेच पूर्वमीमांसेकडं बोट ज्ञानोबाराय दाखवत आहेत. म्हणजे पूर्वमीमांसा रूपी या चौथ्या हातामध्ये हा वार्तिककारांचा पराक्रम म्हणून तो खंडित दात तो दाखविलेला आहे. 5वा जो हात आहे सांख्य दर्शन रूपी सांख्यशास्त्र रूपी जो हात त्यामध्ये कमल पुष्प आणि ते कमल पुष्प जणू काही त्या भक्तांना वर देत आहे. वरदू तो पद्म करू वरदू. आणि 6व्या पातंजल योग दर्शन रूपी हातामध्ये हात काय आहे, भक्तांना अभय प्रदान करणारा हात आहे. देखा विवेकवंतू सुविमळू किंवा विवेकतव सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. देखा देखा तव देखा तसंच पहा की सुविमळू विवेकू तोची सरळू शुंडा दंडू. सुविमळू अतिशय निर्मळ असलेला विवेक म्हणजे सारासार विचार. तोची सरळू शुंडा दंडू म्हणजे तीच या गणपती बाप्पाची सरळ काय आहे, सोंड आहे. आता गणपतीच्या सोंडेचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. आणि गणपतीची सोंड काय आहे तर अतिशय निर्मळ असलेला विवेक, अतिशय निर्मळ असलेला सारासार विचार हीच त्या गणपतीची काय आहे, सरळू शुंडा दंडू, सरळ असलेली सोंड. आता खरं तर गणपतीची सोंड कशी आहे, वाकडी आहे. पण त्याला वक्रतुंड नाव आहे की नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड म्हणजे ज्याची सोंड, तोंड काय आहे, वाकडा आहे, वक्र आहे. अशीच प्रसिद्धी आहे. ज्ञानोबारायांनी मात्र हा गणपती जो सांगितला आहे तो 6 हाताचा तर सांगितला, पण सोंड देखील त्याची जी पहिली होती तशी न ठेवता कशी सांगितली, सरळ अशी सांगितलेली आहे. तोची शुंडा दंडू सरळू असं आहे. वक्रतुंड शब्दाची व्युत्पत्ती त्याचं तोंड वाकडा आहे ही आपल्याला प्रसिद्ध असलेली व्युत्पत्ती ठाऊक आहे. म्हणजे ज्याचं तोंड वाकडं तो वक्रतुंड, ज्याची सोंड वाकडी आहे तो वक्रतुंड, एवढीच व्युत्पत्ती आपल्याला ठाऊक आहे. पण वक्रांतुंड इति वक्रतुंड, हा जे वाकडे लोक आहेत त्यांना जो सरळ करतो त्याला देखील वक्रतुंड म्हणतात. लक्षात आलं का? व्युत्पत्ती करू शकतो की नाही आणि त्याला आधार आहे. निराधार योजना नाही इथं. लक्षात आलं का? इथं बसल्यानंतर निराधार योजना राबवायची नाही. प्रत्येक वाक्याला आपल्याला आधार देता आला पाहिजे. आधारा वाचून काय सांगशी कहाणी तुकोबाराय म्हणतात. आधारच नसेल, पायाविन भिंत तातडीची, पायाच खांदेल नसेल आणि भिंत बांधली ती उपयोगाची नाही, कुचकामी असते. ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करताना 17व्या अध्यायाच्या आरंभी काय केलेलं आहे, जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड. ठीक आहे, वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, ही व्युत्पत्ती देखील काय आहे, ठीक आहे. पण कोणासाठी? सगळ्यांसाठी तो वाकड्या तोंडाचा नाही आहे. कुणासाठी? जे तुझ्या विखी मूढ, जे तुला जाणण्यास असमर्थ आहेत, मूढ आहेत, अज्ञानी आहेत, पामर आहेत, मूर्ख आहेत, त्यांच्यासाठी तू कसा आहे, वक्रतुंड. आणि जे ज्ञानी आहेत, सज्जन आहेत, ज्ञानी असी तरी अखंड
उजूची आहासी, जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी तू कसा आहेस? अखंड म्हणजे सतत, नित्यच कसा आहेस? उजूची, सरळच आहेस. लक्षात आलं? देव जशाला तसा आहे की नाही? ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य हम. आपण जर वाकड्या बुद्धीनं त्याच्याकडे पाहू तर तो देखील मग काय 1000 पटीनं आपल्यापेक्षा आपल्याला कसा आहे? वाकडा आहे. आरशाचं उदाहरण घ्या ना. आरशासमोर जैसा तैसा दावी आरिसा, आरसा नकट्या कैसा पालटे. आरसा त्याच्यासमोर येणारी जशी वस्तू आहे तसंच काय दाखवतो? प्रतिबिंब दाखवतो. नकट्या माणसासाठी तो कसं काय आपलं जो नियम केलाय त्यानं, काय नियम केलाय त्या आरशानं? त्याच्यासमोर जशी वस्तू येईल तसंच प्रतिबिंब दाखवणं हा त्याने नियम केलेला आहे. त्या नकट्या माणसासाठी कसं काय तो नियम बदलवेल आपला? आहे ना. आम्ही सांगत असतो गमतीला, तर विषयांतर होणार नाही पण सांगतो. हे समस्त संत वाङ्मय, वेद वाङ्मय हे आरशासारखं आहे. लक्षात आलं का? आपलं प्रतिबिंब ते आपल्याला त्यामध्ये काय करत असतं? दाखवत असतं. आरसा कोणाला नकोसा आहे बरं जगामध्ये? प्रत्येकाला आरसा आवडतो. एक तरी घर असेल का जगामध्ये जिथं आरसा नाही? ठीक आहे, मोबाईल नसेल एखाद्या घरी, टी व्ही नसेल, दुसऱ्या काही चैनीच्या वस्तू नसतील, परंतु आरसा नाही असं घर आहे का? नाही. हा मोठा कोणाकडं 1000 रुपयाचा आरसा असेल, लाख रुपयाचाही असेल, असू शकतो, 10 रुपयाचाही कोणाकडं असेल, पण आरसा आहे. सगळ्या जगाला आरसा हवासा वाटतो. अनेक जण तर सोबतच बाळगतात आरसा. आरशाला ते सोडतच नाहीत. असो, पण एक घटक आहे की त्या आरशाचा त्याला राग येतो. कुणाला? दर्पणाशी नकटे लाजे, तुकोबारायांनी सांगितलं. त्या नकट्या माणसाला राग येतो. तो उभा राहिला की त्या आरशाने सांगावं, तू कसा आहेस? नकटा आहेस. हा म्हणतो, मी तुला 2000 रुपये देऊन विकत घेतलं तरी देखील मला नकटा कसा दाखवतोस? तो आरसा काय म्हणतो? तुम्ही नकटेचा हात म्हणून दाखवतो. असो, भगवंताच्या बाबतीत देखील आपल्याला तसं म्हणता येईल. आपण जसं त्याच्या प्रती भाव धरू तसंच तो आपल्या प्रती काय करत असतो? आपल्यासाठी होत असतो. म्हणून भगवंत वक्रतुंड आहे. कुणासाठी? त्यांनी सांगितलं, जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड. पण ज्ञानी जे लोक आहेत, विवेकी जे लोक आहेत, सज्जन जे लोक आहेत, सरळ जे लोक आहेत, त्यांच्यासाठी तया लागी तू ज्ञानी अशी तरी अखंड उजूची आसी. ज्ञान्यांसाठी मात्र तू अखंड कसा आहे? सरळच आहे. ज्ञानोबरायांनी इथं सरळ सोंड सांगितलेली आहे गणपतीची. पण ती गणपतीची सोंडेच्या ठिकाणी काय घ्यायचं? देखा विवेकवंतु तव सुविमळू. सुविमळू, विमळ, विगतः मलम यस्मात, ज्याच्यापासून मळ निघून गेलेला आहे त्याला म्हणतात विमल. आणि सुविमल म्हणजे चांगल्या प्रकारचा विचार, शुद्ध असा काय विचार, अति निर्मळ सारासार विचार, हीच त्या गणपती बाप्पाची काय आहे? सरळ सोंड आहे. आणि त्या ठिकाणी जेथ केवळू महासुखाचा परमानंदू, आणि त्या सोंडेच्या ठिकाणी केवळ निव्वळ सोलीव अशा महासुखाचा, ब्रह्मसुखाचा परम आनंदू, निरतिशय काय आहे? आनंद आहे. आता सोंड्याच्या ठिकाणी काय घेतलं? नित्यानित्य विचार, सुविमळू विवेकू, अतिशय निर्मळ असा काय विवेक. विवेक शब्दाचा अर्थ आहे विविच्यते इति विवेकाः, पृथक्करणम विवेकाः, ज्यामध्ये पृथक्करण केलं जातं त्याला म्हणतात विवेक. ही विवेकाची काय आहे? सामान्य असलेली काय आहे? व्याख्या आहे. वेगळं वेगळं केलं जातं त्याला काय म्हणतात? विवेक. ज्या दोन भिन्न वस्तू एकत्रित झालेल्या असतात त्या पुन्हा वेगळ्या करणं, वेगळ्या आहेत असं जाणणं, याला काय म्हणतात? विवेक असं म्हणतात. आपण काल साधन चतुष्टयाचा थोडासा उल्लेख केला होता. त्याच्यामध्ये पहिलं साधन सांगितलंय
विवेक. मग विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मग मुमुक्षुत्व. तर पहिला जो उल्लेख केला आहे कशाचा केलेला आहे? विवेकाचा. परमार्थ प्रांतामध्ये विवेकाला अतिशय महत्त्व आहे. केवळ परमार्थ प्रांतातच नव्हे तर व्यवहारामध्ये देखील विवेकालाच काय आहे? अतिशय महत्त्व दिलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्याय म्हणजे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबरायांनी आपल्याला अनेक उदाहरणांच्या द्वारे त्या विवेकाचं, त्या विचाराचं दर्शन काय केलेलं आहे? घडवलेलं आहे. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखिती, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि तिथून पुढं ज्ञानोबरायांनी काही उदाहरणं दिलेली आहेत की सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. दूध आणि पाणी एकत्रित झालेलं असेल आणि ते राजहंसापुढे जर ठेवलं तर तो राजहंस काय करतो? त्याला वेगळं करतो. दुधाचं काय करतो? ग्रहण करतो आणि त्या पाण्याचा, जलांशाचा काय करतो? त्याग करतो. हे एक उदाहरण. की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडीती केवळ बुद्धिमंत. सोन्यामध्ये जर हिनकस धातू संमिश्र झालेले असतील तर जे बुद्धिवंत, त्या क्षेत्रातील जाणकार लोक, त्यातील फक्त सुवर्णाचं ग्रहण करायचं असेल तर काय करतात? त्याला भट्टीमध्ये टाकतात. अग्निमुखे, अग्नीच्या मुखामध्ये टाकतात. दुसऱ्या धातूचा जो अंश आहे तो काय होऊन जातो? भस्म होऊन जातो. आणि शिल्लक काय राहतं? केवळ शुद्ध सुवर्ण शिल्लक राहतं. हे दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधिकड सणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. बुद्धिपूर्वक, जाणीवपूर्वक, विचारपूर्वक काय केलं? दह्याचं मंथन केलं तर मग निर्वाणी अंती बराच वेळ त्याचं घुसळण केल्यानंतर आपल्याला काय दिसतं? मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. त्या दह्यामध्ये लोणी असतंच पण ते काढण्याकरिता काय करावं लागतं? मंथोनी नवनीता, नवनीत जे घ्यायचं असतं ते मंथन करूनच आपल्याला घ्यावं लागतं. आणि त्याची ही एक काय आहे? टेक्निक आहे. म्हणून ना तरी जाणीवेच्या आयणी, लक्षात आलं का? त्याची जाण असली पाहिजे, नाहीतर ते लोणी काढताच येऊ शकत नाही. कितीतरी वेळ त्याचं काय करावं लागतं? न कंटाळता घुसळण करावं लागतं. मग निर्वाणी शेवटी तास 2 तासानंतर आपल्याला त्यातून काय होतं? नवनीत काय होतं? प्राप्त होतं. जसं आणखी एका ठिकाणी ज्ञानोबरायांनी म्हटले ना, ताकाचे अंश फेडणे तयाचे नाव लोणी काढणे. कुणी जर विचारलं दह्यातून लोणी काढणं म्हणजे काय, एवढीच अर्धी ओवी सांगायची ज्ञानोबरायांनी सांगितली. दह्यातील ताक बाजूला काढणं म्हणजे लोणी काढणं. ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे ज्ञानोबरायांनी सांगितलं. हे एक उदाहरण दिलं. आणि आणखी एक उदाहरण ज्ञानोबरायांनी दिलं की भूस बीज एकवट, उपणितार आहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले. पूर्वीच्या काळी हे मळणी यंत्र वगैरे नव्हते. त्यावेळेस शेतकरी मंडळी त्या धान्याचं खळं करताना काय करायचे? ती कणसं एकत्रित करून त्यावरती पात फिरवली जायची. पात फिरवणं म्हणतात, म्हणजे त्याच्यावर बैल हाकले जायचे. आणि नंतर ते एकत्रित झालेलं भूस आणि बीज, त्यातील बीज ग्रहण करण्याकरिता काय केलं जायचं? उपणलं जायचं. म्हणून भूस बीज एकवट, उपणितार आहे घनवट, मग जे सार भाग आहे तो राहायचा. आणि उडे ते फलकट जाणो आले. हे 4 उदाहरणं ज्ञानोबरायांनी सांगितल्यानंतर मग म्हटले तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. तैसे विचारिता निरसले. तैसे म्हणजे कैसे? या 4 उदाहरणात सांगितल्याप्रमाणे आपल्याला आत्मानात्म जो विचार करायचा आहे
आत्मा काय, अनात्मा काय, नित्य काय, अनित्य काय, सत्य काय, असत्य काय, सुखकारक काय, दुःखकारक काय, हा जो विचार आहे याला म्हणतात विवेक. आणि सुविवेक म्हटलेलं आहे ना, सुविमळू अत्यंत निर्मळ असलेला विवेक हीच त्या गणपती बाप्पाची सरळ असलेली काय आहे, सोंड आहे. लक्षात आलं का? आता वाङ्मयीन गणेशच सांगत असल्यामुळं आता हे जे वेद वाङ्मय आहे त्याचा जो अभ्यास करायचा आहे किंवा त्यातील जे सिद्धांत आहेत ते आपल्याला जे अवगत करायचे आहेत, कशासाठी? आपल्यामध्ये विवेक जागृत व्हावा यासाठी. आपण अध्ययन केलं, सगळं वेदवाङ्मय ते अवगत केलं, पण जर आपल्यामध्ये विवेक आला नसेल तर ते अध्ययन व्यर्थ ठरलं असं म्हणावं लागतं. व्यवहारामध्ये आपल्याला विवेक तर काही होणार नाही, म्हणून काय करावं लागतं? संत पुरुषांकडे जावं लागतं. कारण विवेक कुठे असतो? संतांच्या जवळ. संत तेथ विवेक असणे कीजी. संतांच्या जवळ काय असतो? विवेक असतो. त्या सद्ग्रंथांमध्ये काय सांगितलेला असतो? विवेक विचार सांगितलेला असतो. आणि तोच जर प्राप्त होत नसेल तर मग केलेलं अध्ययन काय म्हणावं लागेल? व्यर्थ म्हणावं लागेल. विवेकाची प्राप्ती जर झालेली असेल किंवा होत असेल तरच ते अध्ययन काय आहे? सार्थ आहे. हे सगळे जे ग्रंथ आहेत, हे संपूर्ण जे वेद वाङ्मय आहे, वैदिक वाङ्मय आहे, संत वाङ्मय जे आहे, याचा मुख्य हेतूच आहे की जगामध्ये विवेकाचा प्रचार प्रसार व्हावा. 13व्या अध्यायाच्या अखेरीस 13व्या अध्यायाचा उपसंहार करत असताना ज्ञानोबरायांनी ज्या अनेक ओव्यांचा प्रयोग केलेला आहे त्यातील एक ओवी अतिशय प्रसिद्ध अशी आहे. त्यांनी सांगितलं, फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिणी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. ज्ञानोबरायांना जर विचारलं, ज्ञानोबराय आपण हा जो ग्रंथ निर्मिला याच्या मागचं नेमकं कारण काय, कशासाठी हा ग्रंथ लिहिला, किंवा हे अनेक ग्रंथ तुम्ही निर्माण केले कशासाठी केले? तर त्यांनी सांगितलं, जगातील दुष्काळ दूर व्हावा म्हणून केले. म्हटले जगातील कशाचा दुष्काळ? कारण जगात दुसरा कशाचा काही दुष्काळ नाही आहे. कधी कधी पडतो, पण जगातील लोकांना त्याने फारसा फरक पडतो असं नाही आहे. या अन्नधान्याचा दुष्काळ पूर्वी पडायचा. लोक सांगतात 1972चा दुष्काळ पाहिलेली अनेक मंडळी असतील वयोवृद्ध. त्यावेळेस पाण्याचा दुष्काळ नव्हता. कशाचा दुष्काळ होता? अन्नधान्याचा काय होता? दुष्काळ होता. बरं, त्या काळामध्ये दळणवळणाची जी साधनं होती ती फारशी काही अशी वेगवान नव्हती. आज जरी जगातील एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा देशातील एखाद्या भागामध्ये अन्नधान्याचा दुष्काळ पडला तर दुसरीकडून ते अन्नधान्य तात्काळ पुरवल्या जाऊ शकतं. एवढंच काय, पाण्याचा दुष्काळ पडला तरी पाणी पुरवलं जाऊ शकतं. त्या 8-9 वर्षापूर्वी लातूरला रेल्वेने पाणी नेलं होतं की नाही? ठीक आहे, दुष्काळ पडूच नाही, पण जरी हा अन्नधान्याधिकाचा दुष्काळ पडला तरी मानवी जीवनावरती त्याचा फारसा परिणाम होतो असं नाही आहे. मोठ्या माणसांचं वचन आहे, मोठ्या महात्म्यांचं. त्यांनी सांगितलं, अन्नधान्याचा पावसा पाण्याचा दुष्काळ पडला, फार दुष्काळ पडला, फार झालं तर गुरेढोरे मरतील, आणि खूपच दुष्काळ पडला तर माणसं मरतील. मरू शकतात माणसं. कारण तुकोबारायांनी उल्लेख केल्याप्रमाणे दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. मरू शकतात माणसं. पण मी ज्या महात्म्यांचं ऐकलं त्यांनी सांगितलं होतं, फार झालं तर गुरेढोरे मरतील आणि खूपच दुष्काळ पडला तर माणसं मरतील, पण फार फरक पडणार नाही. जर या अन्नधान्याचा आणि पाण्याचा दुष्काळ पडला तर फार झालं तर माणसं मरतील, पण जर विचारांचा दुष्काळ पडला तर माणसं जिवंत राहतील पण माणुसकी मेलेली असेल. म्हणून पडूच नये दुष्काळ, पण अन्नधान्याचा पडला तरी हरकत नाही, पण विचारांचा दुष्काळ पडू नये. पण या जगामध्ये बाकीचा कोणताच दुष्काळ नाही, विचारांचं मात्र सदैव काय आहे? दुष्काळच आहे. वाणी शब्दाचा अर्थ तुटवडा, कमतरता, उणीव, दुष्काळ. फिटो विवेकाची वाणी.
ज्ञानोबाराय म्हणतात, हे आम्ही जे ग्रंथ केले याच्या मागचा हेतू आमचा हा आहे की या जगामध्ये जो विवेकाचा काय आहे, दुष्काळ आहे. नेणती जे वैराग्याची शिव न देखती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. चौथ्या अध्यायात भगवंताच्या तोंडी ज्ञानोबारायांनी शब्द घातले, जे विवेकाची भाषणे न दे. विवेक काय आहे हेच ज्यांना ठाऊक नाही, वैराग्याच्या गावाच्या शिवेपर्यंत सुद्धा गेलेले नाहीत. वैराग्यरूपी गावात तर प्रवेश नाहीच, गावाच्या वेशीपर्यंत सुद्धा नाही म्हटले ज्ञानोबाराय. काय म्हटले, वैराग्याची शिव न दे कधी. वेस कसे असते, गावाच्या जवळ असते आणि शिव लांब असते. ज्यांनी वैराग्याची शिव सुद्धा पाहिली नाही आणि विवेक कशाशी खातात हे ज्यांना ठाऊक नाही ते कोण आहेत, मूर्ख. याच्यामध्ये मूर्खाची सुद्धा व्याख्या ज्ञानोबारायांनी केलेली आहे. ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं मूर्ख कोण, तर ज्यांच्यामध्ये विवेक आणि वैराग्य नाही त्यांना ज्ञानोबाराय सरळ सरळ काय म्हणतात, मूर्ख म्हणतात. पण गोष्ट अशी आहे, ज्ञानोबारायांचं जे बोलणं आहे ते शालजोडीतून मारणं आहे. असं एका चांगल्या अभ्यासक असलेल्या साहित्यिकाचं मी वचन ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं, ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांच्या भाषेतील जो फरक आहे तो सांगितला होता. ज्ञानोबाराय हे सुद्धा बोलतात, लक्षात आलं का, पण ते फार बोलले तर काय म्हणतात, मूर्ख म्हणतात, मूढमती म्हणतात, मूढ म्हणतात, गावंढा आहेस, गावंढळ आहेस एवढंच म्हणतात. पण त्यांचं शालजोडीतून मारणं आहे. आणि तुकोबारायांचं बोलणं हे आसूडाचा फटका आहे. लक्षात आलं का, हा फरक आहे. त्यांनी बरंच बोललो होतं पण तेवढं आता मला इथं बोलता येणार नाही, हे यूट्यूब नसतं तर बोललो असतो मी. लक्षात आलं का. त्यांनी पुढं सांगितलं, लोक इतके निर्लज्ज झालेले आहेत की ज्ञानोबाराय शालजोडीतून मारायला जातील, शालीतून जोडे मारायला जातील तर ते जोड्यांकडे दुर्लक्ष करून शालच पळवून नेतील म्हटलं. आता ते साहित्यिक असल्यामुळे त्या तशा भाषेत ते बोलले. लक्षात आलं का. हे आपल्याला बोललेले आहेत ज्ञानोबाराय, हे जाणीवपूर्वक काय करतील, दुर्लक्ष करतील आणि त्या शब्दांचाच काय करतील, दुरुपयोग करतील. असो, विवेक अतिशय काय आहे, महत्वाचा आहे आणि तो विवेक जगाला व्हावा म्हणूनच संतांनी या ग्रंथांची काय केलेली आहे, रचना केली. मी ती ओवी सांगत होतो, फिटो विवेकाची वाणी, विचारांचा दुष्काळ दूर व्हावा याकरिता संतांनी काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. आता जे अध्यात्म ग्रंथ होते संस्कृत भाषेमध्ये होते, सामान्य जन त्या भाषेपासून दुरावलेले होते, तर मग जगात सत्य काय असत्य काय हे कळायला त्या सामान्यांना दुसरा काही मार्गच नव्हता. म्हणून तेच ग्रंथ, तेच अध्यात्म ग्रंथ जे संस्कृत भाषेमध्ये कठीण रीतीनं न्यायघटित भाषेत बोललेले, तेच जनसामान्यांच्या भाषेमध्ये संतांनी आपल्याला सांगितलं. ही त्यांची काय मोठी दया आहे. तो जो विवेक आहे, आत्मानात्म विवेकेन, आचार्य म्हणतात त्याप्रमाणे आत्मानात्म हा जो विचार आहे, त्या अपरोक्षानुभूतीमध्ये बरेचसे श्लोक तसे आलेले आहेत. विचार स्वयमीदृशः, विचार स्वयमीदृशः. कशाला म्हणतात विचार, कशाला म्हणतात विवेक, त्याची व्याख्या म्हणा, असं लक्षण म्हणा त्यांनी सांगितलंय. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तीह विचार स्वयमीदृशः. उदाहरण दाखल एवढा श्लोक आपण पाहूया. कोहम, मी कोण आहे. आता अज्ञानानं आपण या देहालाच काय म्हणतो असतो, मी म्हणत असतो. या देहाविषयीच मी असा अहंकार काय करत असतो, धारण करत असतो. पण त्या दिवशीच आपण थोडंसं चिंतन ओझरत केलं होतं. आपण देह नसून देहाश्रयाने किंवा देहात वास्तव्य करणारं जे चैतन्य तत्व आहे ते आपलं काय आहे, स्वरूप आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीला त्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण तिथं जर गेलो असू आणि विचारणा केली, कधी गेले तर लोक सांगतात 2 तासापूर्वी गेले. मग ते तर पडलेले आहेत ज्यांना रोज आपण अण्णा आप्पा दादा वगैरे नावाने हाका मारत होतो, तरी लोक सांगतात दादा गेले, 2 तास झाले, 4 तास झाले, 8 तास झाले, गेले म्हणतात ना. म्हणजे त्या शरीरामध्ये जे वास्तव्य करणारं चैतन्य होतं ते त्यांचं काय होतं, स्वरूप होतं. देहाचा आणि आपला काही संबंध नाही. पण अज्ञानानं आपण देहाला काय म्हणत असतो, मी. तर आपण विचार केला पाहिजे, मी कोण आहे.
वास्तविक आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबरायांनीच एका अभंगाच्या अखेरीस म्हटलेलं आहे, मी कोण आहे याचा काय करावा माणसानं विचार करावा. कोहम कथम इदम जातम, इदम कथम जातम, हे सगळं कशातून निर्माण झालं, कशापासून हे काय झालेलं आहे निर्माण झालेलं आहे. त्या 3 प्रकारचा विचार करायचं सांगितलेलं आहे ना. सदा विचारये तस्मात् जगज्जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. सदा विचारयेत तस्मात्, सतत माणसानं काय करावं विचार करावा, क्षणक्षणा हाची करावा विचार, सदैव विचार करावा. सदा विचारयेत तस्मात्, कशा कशाचा, जगत जीव आणि परात्मनः परमात्म्याविषयी विचार करावा, जगताविषयी विचार करावा. काय विचार करावा, कथम इदम जातम, आत्ता बोललेलो मी, कोहम कथम इदम जातम, हे जगत कसं काय झालं निर्माण झालं याचा काय करावा विचार करावा. त्या वेदांत ग्रंथामध्ये आलेली एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगतो. एक वैज्ञानिक होता आणि तो देवाचं अस्तित्व मानतच नव्हता, देव वगैरे काही नाही असंच तो मानायचा. आता अलीकडे जो देवाला मानत नाही त्यालाच लोक मानायला लागलेले आहेत. लक्षात आलं का? एखाद्याला वाटत असेल लोकांनी आपल्याला मानावं, त्याने काय करायचं उद्यापासून, त्याने देवाला मी मानत नाही असं काय करायचं जाहीर करायचं. म्हणजे तो काय होतो प्रसिद्ध, कुप्रसिद्ध का होईना पण होतो तो. लक्षात आलं का? तसा एक शास्त्रज्ञ म्हणा संशोधक म्हणा होता, देवाचं अस्तित्व तो मानत नव्हता, हे जगत स्वाभाविक निर्माण झालेलं आहे असं तो मानायचा. परंतु योगायोगानं त्याच्या दुर्योगानं म्हणा त्याच्या पोटी जन्माला आलेला जो मुलगा होता तो मात्र बालपणापासून त्या प्रल्हादासारखा काय होता भगवत भक्त होता. त्या शास्त्रज्ञाची त्या घरामध्ये जी एक खोली होती त्यामध्ये कोणालाही जायची परवानगी नव्हती, अगदी घरच्या माणसांना सुद्धा. आणि तिथं तो सतत अभ्यास करत चिंतन करत काही प्रयोग करत बसलेला असायचा. एक दिवस त्याला बाहेर जाण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस त्याने मुलाला सांगितलं की कोणी जर आलं तर इकडंच त्यांना बसवून ठेवायचं, चहा पाण्याची व्यवस्था करायची, पण त्या खोलीकडे कोणाला जाऊ द्यायचं नाही, तूही तिकडे जायचं नाहीस असं सांगून तो घराच्या बाहेर गेला. तो बाहेर पडल्यानंतर मग त्या मुलानं विचार केला की आपल्या बापाला धडा शिकवला पाहिजे. तसे बरेच मुलं विचार करतच असतात. लक्षात आलं? पण हा मुलगा चांगला होता. काय धडा शिकवायचा की आपल्या बापाला देवाचं अस्तित्व मान्य करायला लावायचं. म्हणून त्याने ती खोली उघडली, आतमध्ये गेला, त्याचे ते ड्रॉइंग पेपर होते ते घेतले, त्यावरती भगवंताचं एक सुंदर असं चित्र पेन्सिल पोर्ट्रेट रेखाटलं, आपले रंगपेटीतील रंग आणून ते रंगवलं आणि भिंतीला चिटकावून दिलं. पुन्हा खोली बंद करून आपल्या खोलीत अभ्यास करत बसला. त्याचा जो बाप देवाला न मानणारा तो ज्यावेळेस सायंकाळी परत आला, खोली उघडली आणि त्याने पाहिलं हे चित्र तर सुंदर आहे, परंतु ज्या अर्थी इथं चित्र लावलं कोणीतरी आलं असलं पाहिजे आणि मी तर सांगून गेलो होतो कोणी आलं नाही पाहिजे. पण त्या मुलांना घरच्यांना सगळ्यांना बोलावून घेऊन त्यांची कान उघडणी केली. त्यावेळेस त्या घरच्यांनी सांगितलं आम्ही कुणीही तिकडे गेलो नाहीत. त्याने सांगितलं त्या मुलाला तुला मी जबाबदारी सांगितली होती इकडं कोणाला येऊ देऊ नकोस किंवा तू स्वतः येऊ नकोस, मग हे चित्र इथं कसं आलं, ज्या अर्थी चित्र आहे कोणीतरी आलं असलं पाहिजे. त्यावेळेस त्या मुलानं सांगितलं हो ते आत्ता आठवलं म्हणे, तुम्ही ज्यावेळेस बाहेर गेला त्यावेळेस 1-2 तासानंतर मी माझ्या खोलीमध्ये अभ्यास करत बसलेलो असताना तुमच्या खोलीतून काही आवाज मला ऐकू आले, म्हणून मी विचार केला आता वडील तर घरी नाहीत, मग खोलीमध्ये कोण गेलं. पाहिलं तर खोली बाहेरून बंद होती, म्हणून खिडकीच्या फटीतून मी पाहिलं की आतमध्ये आवाज कसले येतात. तर त्यावेळेस मी असं पाहिलं की तो कागद जो होता तो आपोआपच भिंतीला जाऊन चिकटला म्हणे. त्या पेन्सिल आपोआप उठल्या आणि त्यांनी ते चित्र काढलं. ते रंग पेटीमध्ये ते ब्रश आपोआप बुडाले आणि त्यांनी ते चित्र रंगवलं. असं ऐकल्यानंतर तो बाप काय म्हणाला, चित्रकारा वाचून चित्र झालं असं म्हणणाऱ्याला मी गाढव म्हणतो. काय म्हणे, तू म्हणतोस ना चित्रकार कोणी नव्हता आणि तरी चित्र काढलं, चित्रकारा वाचून चित्र झालं असं म्हणणाऱ्याला मी गाढव म्हणतो. तात्काळ त्या मुलानं उत्तर दिलं
चित्रकारा वाचून चित्रकार काढणाराला काढलं असं म्हणणाऱ्याला तुम्ही जर गाढव म्हणत असाल तर हे सुंदर हे जगत चित्र कुणा ईश्वरा वाचून झालं असं म्हणणाऱ्याला मी गाढवाचा बाप म्हणतो म्हणेन. लक्षात आलं? असो, चित्रकारम विना चित्रम असा श्लोकच आहे. कुंभकारम विना घटः, कुंभार असल्याशिवाय घट निर्माण होऊ शकत नाही, चित्रकार असल्याशिवाय चित्र निर्माण होऊ शकत नाही. तसं या जगाचा चालक मालक नियंता कोणीतरी सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमेश्वर असल्याशिवाय हे जगत निर्माण होऊ शकत नाही. म्हणून तो विचार करावा. जगत, जीव, जीवासंबंधी विचार करावा. जीवाचं नेमकं स्वरूप काय आहे? हा स्थूल देह म्हणजे माझं स्वरूप आहे का? किंवा सूक्ष्म जे इंद्रिय आहेत ते माझं स्वरूप आहे का? मन म्हणजे मी आहे का? बुद्धी म्हणजे मी आहे का? याचा काय करावा? विचार करावा. आणि परात्मना हा परमेश्वरासंबंधी, परमेश्वराच्या स्वरूपासंबंधी काय करावा? विचार करावा. त्याने काय होईल ते म्हटले, जीव भाव जगत भाव बाधे. जीव भाव बाधित होईल, जगत भाव बाधित होईल आणि उरला उरे विठ्ठल स्वात्मैव शिष्यते, तोच काय होईल? शिल्लक राहील. म्हणून कोहम, मी कोण आहे हा विचार करावा. कथम इदम जातम, इदम कथम जातम, हे कसं निर्माण झालं याचा विचार करावा. को वै कर्ता अस्य विद्यते, अस्य कर्ता कह विद्यते, याचा नेमका कर्ता कोण आहे याचा काय करावा? विचार करावा. को वै कर्ता अस्य विद्यते, उपादानम किमस्ति ह, याचं उपादान कारण काय आहे याचा काय करावा? विचार. विचार स्वयमीदृशा, याला काय म्हणतात? विचार म्हणतात. हा जो आत्मा नात्म विचार आहे हा अत्यंत निर्मळ असलेला, शुद्ध असलेला काय आहे? विचार आहे. आणि हा विचार हीच जणू त्या गणपतीची काय आहे? सरळ असलेली सोंड आहे. सोंडे वाचून गणपतीची कल्पना केली जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे विवेका वाचून त्या वाङ्मयाची कल्पना केली जाऊ शकत नाही. त्या वाङ्मयाच्या अभ्यासातून विवेकच निर्माण झाला पाहिजे, हा त्या वाङ्मय निर्मात्याचा काय आहे? मुख्य उद्देश आहे. आणि वाङ्मयाच्या अभ्यासकानंही या वाङ्मयाच अभ्यासल्याचं फळ काय? तर मला विवेक झाला पाहिजे. विवेक जर होत असेल तरच ते शिकल्याचं काय झालं? फळ प्राप्त झालं असं म्हणावं लागतं. देखा विवेक उतव सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. आणि जेथ म्हणजे त्या सोंडेमध्ये महासुखाचा केवळू परमानंदू, महासुखालाही होणारा काय आहे? शुद्ध असा परमानंद त्या सोंडेमध्ये आहे. याचा अर्थ काय? त्याचा सरळ अर्थ असा आहे की जर जीवाला विवेक होईल तरच महासुखाकडे जाण्याचा त्याचा मार्ग काय होईल? प्रशस्त होईल. ईश्वर दर्शनाचा मार्ग त्या विवेकातूनच जातो. विवेकच झाला नाही, ईश्वर दर्शन झालं. लोक सांगतात ना, यांना देव भेटला, त्यांना पाहिल्यानंतरच कळतं देव कसं काय यांना भेटला. देवालाच विवेक राहिलाय की नाही, कुणाला भेटावून कुणाला नाही. लक्षात आलं? देवाला जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काय. ज्याचा लोकातील व्यवहारच ठीकठाक दिसत नाही तीही माणसं सांगतात देव आम्हाला भेटला. कसा काय भेटला? तो देवच विवेक शून्य झालाय की काय? त्याला कळत नाही का कुणाला भेटावं आणि कुणाला भेटू नाही? वेदांत केसरी ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचं एक वाक्य आहे, मोठ्यांचं वाक्य आहे. वैकुंठासी सद्गुरू वक्ते बाबांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे. कोणी जर म्हणत असेल मला देव भेटला तर त्याच्या त्या बाह्य वर्तनावरूनच आपल्याला कळणं शक्य आहे याला देव भेटला असेल की नसेल. तर त्यांचं एक वाक्य आता त्यांच्या मुखात शोभतं, पण आता स्मरण झालंय तर सांगणं कर्तव्य आहे. ते स्त्रीचं उदाहरण देऊन सांगायचे की खातीचे गाल आणि नातीचे बाल हे तिला सांगावे लागत नाहीत. म्हणजे एखाद्या सुव्यवस्थित कुटुंबातील जर स्त्री असेल खात्यापित्या घरची, तर तिच्या चेहऱ्यावरूनच किंवा शरीर यष्टीवरूनच आपल्याला लक्षात येत. तिला सांगावं लागत नाही आम्ही रोज काय खातो, दूध तूप खातो म्हणून. लक्षात आलं का? सांगायची गरज नाही. त्या शरीर यष्टीवरून कोणाचंही मनुष्य असो स्त्री असो. आणि आम्ही रोज स्नान करतो हेही सांगण्याची गरज नाही, त्या केसाच्या अवतारावरूनच काय होतं लक्षात येतं. तसं
दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. लक्षात आलं का? ज्याच्या दर्शनानं आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते, समजायचं हा पुण्यवान असलेला काय आहे? पुरुष आहे. ईश्वर दर्शन झालेला, विवेक प्राप्त झालेला, ज्ञानी असलेला हा काय आहे? महात्मा आहे. नाहीतर ज्याला भेटल्यानंतर वैताग निर्माण होतो त्याला कसं काय देव भेटला असं म्हणता येईल? कोणता देव भेटला? आमचे स्वामीजींचं वाक्य आहे, नक्की त्याला गधड देव भेटला असला पाहिजे. असं आहे. विवेकातूनच वैराग्याचा काय होतो? जन्म होतो. म्हणून अगोदर साधन चतुष्टय सांगताना काय सांगितलं त्यांनी? विवेकपूर्वक जे असतं त्यालाच काय म्हणू शकतो आपण? वैराग्य. नाहीतर तो काय असतो? वैताग असतो. काल बोललो होतो मी. लक्षात आलं? वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. नित्य काय अनित्य काय हे पूर्ण सत्य रीतीनं कळाल्यानंतर त्या अनित्य त्यागाची जी बुद्धी होते तिला तर काय म्हटलेलं आहे? वैराग्य. म्हणून विवेकातून वैराग्य जन्माला येतं, ते शुद्ध असलेलं वैराग्य. तुकोबारायांचं वर्णन करताना म्हटलंय की नाही? विवेकासहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. त्यांच्या ठिकाणी वैराग्याचं जे बळ आहे ते विवेकासह असलेल्या वैराग्याचं बळ. माझी जाणीजे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. हा संसार अनित्य आहे असं ज्यावेळेस कळून येतं त्यावेळेस ते वैराग्य आपल्या जवळ येतं आणि त्याला आपण हाकलून द्यायचं म्हटलं तरी ते दूर जात नाही. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. त्या वैराग्याच्या प्राप्तीसाठी किंवा त्या वैराग्याच्या पाठीशी पळावं लागत नाही, ते वैराग्य त्याच्या पाठीमागं पळतं. पण त्याच्यासाठी काय जाणावं लागतं? ह्या संसाराची अनित्यता जाणावी लागते. काल बोललो तसं माहिती, इन्फॉर्मेशन वेगळी गोष्ट आहे आणि ज्ञान, नॉलेज ही गोष्ट वेगळी आहे. अनुभव खरोखर हे जगत संतांनी सांगितलं तसं असत, जड, दुःख रूप आहे असं ज्यावेळेस प्रतीतीला येईल त्यावेळेस त्याच्या त्यागाचीच काय होईल? एक बुद्धी माणसाला होईल. जर ते सत्यही वाटतंय, खरंही वाटतंय, सुखरूपही वाटतंय, तर त्याच्या त्यागाची भावना कधीही निर्माण होणार नाही. म्हणून हे जगत अनित्य आहे, असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे हे खरोखर जर ईश्वर कृपेनं, संत सानिध्यानं कळून येईल. आणि संतांच्या सानिध्यातच विवेक होत असतो. बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणजे विवेक झाला. आपलं कोणीच नाही आहे, त्या ईश्वराशिवाय, त्या एका परमेश्वराशिवाय आपलं कोणीही नाही हे कळणं म्हणजे तर काय आहे? खरा विवेक आहे. आणि हा कुठे होतो? बैसता संतांचे संगती. म्हणून सत्संगतीचा लाभ काय? तर विवेकाची प्राप्ती. ग्रंथाध्ययनाचं खरं फळ काय? तर विवेकाची प्राप्ती. तीर्थाटन, जप, तप, दानादी जी साधनं म्हणून सांगितलेली आहेत ती सगळी साधनं करण्याचं फळ काय? तर विवेकाची प्राप्ती. आणि ती विवेकाची प्राप्ती झाली असेल तरच आपण केलेला परमार्थ काय झाला? सफल झाला असं म्हणता येतं. वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. भगवंत काय करत असतो? वैराग्य सिद्धी प्रसाद रूपानं, कृपा रूपानं त्या व्यक्तीला देत असतो जो आपली कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं तर स्वकर्म कुसुमाची या विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. मग आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसायतया असं म्हटलेलं आहे. आपली आपली कर्म वर्णाश्रमानुसार आपल्या वाट्याला आलेली कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं, निष्काम बुद्धीनं ज्यावेळेस आपण करू तर त्याच्या बदल्यामध्ये भगवंत आपल्याला वैराग्य देतो, विवेक देत असतो. हा जो अतिशय निर्मळ, अत्यंत शुद्ध असा जो नित्यानित्य विचार विवेक, हीच त्या गणपतीची काय आहे? सरळ असलेली सोंड आहे. आणि त्या ठिकाणी त्या सोंडेमध्ये महासुखालाही होणारा शुद्ध काय आहे? परमानंद आहे. जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. सोंडेचं वर्णन ज्ञानोबारायांनी या 14व्या ओवीमध्ये केल्यानंतर आता
त्या गणपतीच्या मुखातील दात, त्या दाताचं वर्णन ज्ञानोबा करणार आहेत. आणि गुरु शिष्य संवाद, हा संवाद हाच जणू त्या गणपतीच्या मुखातील काय आहे, दात आहे. आणि त्या दाताचा पांढरा रंग म्हणजे काय, तर ब्रह्मज्ञानानं प्राप्त झालेली सर्व भूतमात्रांच्या ठिकाणची जी समता आहे, ती समताच जणू काही आहे. समता शुभ्र वर्णू आणि देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू. आणि उन्मेष म्हणजे स्वयंप्रकाश, हेच त्याचे सूक्ष्म आणि तेजस्वी डोळे आहेत, असं वर्णन 15व्या ओवीत ज्ञानोबा करतील. आजची वेळ आपली संपलेली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांचिल तो तेला हो. प्राणीजात ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु बंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.